जाण्याचा प्रयत्न करतो की काय नेमकी परिस्थिती आहे। इथं जर पाहिलं तर धुराचे लोड जे आहेत ते अजूनही कायम आहेत। मालदे कंपनी जी आहे तसं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानुसार या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वायरिंग्स आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत। यामुळे इथल्या आग जी आहे ती आटोक्यात जरी आली असली तरी ती आग धुमसत आहे आणि अजूनही धुराचे लोड जे आहेत ते अजूनही कायम आहेत। जवळपास आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे अशीच परिस्थिती एकंदर या ठिकाणी दिसते आणि सुरुवातीला आगीचे लोड जे होते त्यापेक्षा आता कमी आगीचे लोड जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे बघा मगाशी आपण जेव्हा इथं पाहिलं की एक फायर एक्झिस्ट बॉल जो असतो तो टाकला गेला होता आणि आतमध्ये इथं मोठ्या प्रमाणात इथं आतमध्ये जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये इथं आग होती। ती आग आता इथं जवळपास नियंत्रण आणली गेलेली आहे। इथं फोम मारून आग नियंत्रणाचा प्रयत्न केला गेला आहे आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शर्थीचा प्रयत्न करत आहेत। इथं मगाशी मोठ्या प्रमाणात आग होती ती आग आता विझवण्यामध्ये यश आलेलं आहे, पण पुढे अजून देखील आग जी दिसत आहे तिथपर्यंत जायला जे आहे ते अग्निशमन दलांना अजून जाता येत नाहीये। हे सगळे केमिकलचे ड्रम आपल्याला दिसतील इथे ते गेटवर ठेवले होते आणि ते संपूर्ण केमिकल ड्रम जे आहे ते पूर्णपणे जळालेले आणि जोपर्यंत केमिकल आहे तोपर्यंत ते जळत राहणार। फोम मारून त्यांना त्यांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण आणखीनही आग जी आहे आतून आपण जर पाहिलं त्या ठिकाणी आणखी आग जी आहे ती अद्यापही धुमसते आहे। अद्यापही आग जी आहे ते पूर्णपणे विझील नाहीये हेच या चित्रातून दिसतंय आणि पूर्णतः या कंपनीमुळे जसं अमुदान कंपनीमुळे आजूबाजूच्या 15-20 कंपन्यांना नुकसान झालं होतं त्याच पद्धतीनं इथं देखील आजूबाजूच्या 4-5 कंपनी ज्या आहेत त्या पूर्णतः जळून राख झालेल्या आहेत। ते बघा इथे आता हे अशा पद्धतीनं फायरचे जे बॉल आहेत ते फायर बॉल जे आहेत ते बॉल टाकले जातील आणि आगी जी आहे तिची तीव्रता जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय। हे बघा हे अशा पद्धतीनं बॉल जे आहे तो आता टाकला जाईल आणि इथं हलकासा स्फोट होईल आणि त्यातून जी आग जी आहे ती विझण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। ही अद्ययावत यंत्रणा किंवा अद्ययावत साहित्य जे आहे आग विझवण्याचं ते अशा रीतीने असतं। आता हे बघा इथं संपूर्णपणे केमिकल जे आहे त्यातून निघतं आणि मग इथून आग जी आहे ती कुठेतरी आता हे बघा अशा पद्धतीने छोटा स्फोट होतो आणि आग जी आहे ती भडकत नाही। याच्यामुळे आग जी आहे तिला नियंत्रण मिळवण्याकरता किंवा मार्ग जो आहे तो पुढे जाण्याकरता काढला जातो। ज्यावेळी मोठ्या प्रमाणात आग लागते त्यावेळेस असे बॉल टाकून तिथली आग जे तिथला परिसर जो आहे तो न्यूट्रलाइज केला जातो आणि पूर्णतः पुढे जाण्याकरता जवानांना रस्ता तयार होतो आणि तिथून आग विझली जाते। पण इथं तशी परिस्थिती नाहीये। संपूर्ण हे बघा इथे संपूर्ण केमिकलचे ड्रम आहेत आणि या गेटपासूनच म्हणजे कंपनीच्या गेटपासून इथे पाहिलं संपूर्णपणे बघा ते असे केमिकलचे सगळे ड्रम आहेत आणि हे ड्रमच जे आहेत ते सगळे जळालेले आहेत। आतमध्ये इथे अजूनही आग विझवण्याचं काम सुरू आहे। बाजूची मालदे म्हणून कंपनी आहे, ही वायरिंग बनवणारी कंपनी असं मगाशी सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि इथे आग जी आहे ती अजून जर पाहिलं आतमध्ये आग जी आहे ती अजूनही आग जी आहे ती आतमध्ये आपल्याला इथे दिसते। आगीवरती नियंत्रण मिळवल्याचं अग्निशमन दलाने सांगितलेलं आहे, पण काही भागामध्ये अद्यापही आग जी आहे ती अजूनही धुमसत आहे आणि आगीवर लवकरच नियंत्रण मिळवलं जावं याकरता अग्निशमन दल जो आहे तो शर्थीचे प्रयत्न करतोय। इथे बाजूला एक मी आता ही गाडी दाखवतोय बघा गाडीचं काय संपूर्णपणे झालेलं आहे हे आपल्याला इथे पूर्णपणे दिसू शकतं। हे जळून पूर्णपणे राख झालेली आहे गाडी आणि हे सगळे केमिकल ड्रम जे आहेत त्या केमिकल ड्रममुळे पूर्णतः आग जी आहे ती पसरली होती आणि त्यामुळे आतमध्ये जाण्यास अग्निशमन दलाला अडचणी निर्माण होत होत्या। या सगळ्या ज्या गाड्या ज्या आहेत त्या जे ड्रम आहेत ते ड्रम आता विझवण्यामध्ये यश आलेलं आहे। तर आतमध्ये अजूनही आग जिथे दिसते तिथे पाणी मारून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। धुराचे लोट अजूनही कायम आहे, अजूनही धूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात पसरतोय आणि जोपर्यंत संपूर्ण आग विझत नाही तेव्हा आता इथं या गाडीच्या मागे इथं आपल्याला आग दिसते। अजूनही आग जी आहे इथं आग अजूनही आतमध्ये आहे। कंपनीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य आहे, ज्वलनशील साहित्य आहे आणि त्याच्यामुळे आग जी आहे ती अजूनही आतमध्ये लागलेली दिसते। तर जसं सामान जे आहे ते इथून काढलं जाईल आणि आतमध्ये जाण्याकरता रस्ता तयार केला जाईल तोपर्यंत आग जी आहे ती विझवता येणार नाही। आता इथून सगळे पत्रे जे पडलेले आहेत ते काढले गेले आहेत
आणि त्यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न जो अग्निशमन दल जवानचा तो केला जातोय. तर इथे ही संपूर्ण गाडी बघा, ही संपूर्ण गाडी आहे ही पूर्णतः जळून राख झालेली आहे, पूर्णतः नुकसान झालेलं आहे. आता इथून पुढे जाऊन मार्ग तयार करून आतली आग जी आहे ती अजूनही बघा हे बघा की अशी आग धुमसते. अजून आतमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात केमिकल आहे, ज्वलनशील पदार्थ आहेत. हे सगळं जे आहे ते कुठेही आतमध्ये जळू नये याकरता किंवा कुठेही आतमध्ये नुकसान होऊ नये याकरता सगळं तयार केलं जाते. अगदी बरोबर आहे. कंपनीचे आम्हाला दृश्य दाखवताय, त्या दृश्यावरनं आगीची तीव्रता आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात खरं तर ही आग लागलेली होती.